विठ्ठल आवडे प्रेम भाव आपले दोन हात असे घ्यायचे, असे घ्यायचे. मागच्या महिला मंडळ असे हात घ्यायचे, असे घ्यायचे. मागच्यांनी घ्यायचे. महिला मंडळ असे हात घ्यायचे सर्वांनी. चल बोल भारत माता की. ठेवून द्या खाली, काही कामाची गोष्ट नाही. मला असं वाटलं, मी काल तिकडे कागल कोल्हापूरले होतो, 850 किलोमीटरवरून आलो. मला असं वाटलं इकडल्या लोकांचा आवाज गिवाज चांगला असेल, चेहरे गिरे चांगले असेल. काय चेहरे आहे पाय ना, पहिल्या लाईन मधले चेहरे पा, मागच्या लाईन मधले चेहरे पा. काही चेहरे तर असे आहेत जसे का मौतीतून आले आहे काय. हसलं पाहिजे. जो माणूस मोठमोठ्यानं जोरजोरानं हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते. जो गालातला गालात हसते तो 1 नंबरच्या मुकणे असते. त्याच्यामुळे हसायचा, आनंद साजरा करायचा. आणि हसण्याचे 2-3 प्रकार असते बेटा. हो, समजल्यावर हसते त्याला 1 नंबरचं हसणं म्हणते. बाजूचा हसून राहिला म्हणून हसते त्याला 2 नंबरचं हसणं म्हणते. आणि या सगळ्याच्यात आपण वेगळं नाही दिसा म्हणून हसते त्याला 3 नंबरचं हसणं म्हणते. आणि दादा, भारत माता की जय बोलना पडेगा. भारत माता की जय बोलना पड़ेगा. अगर इस देश में रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा. कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तर प्रेम करतो, पण पाकिस्तानाला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत असतो. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. आणि भारत माता की जयच्या साठी म्हणतो, काल परवा भारत वर्ल्ड कप हरला म्हणून दादा भारत माता की जय म्हणत नाही हो. वर्ल्ड कप तो तेव्हाच जिंकलो होतो जेव्हा 10च्या 10 मॅचेस दादा वर्ल्ड कप मध्ये जिंकलो होतो. दिन बदलेंगे, वक्त बदलेगा, तख्त बदलेगा, आने ना वर्ल्ड कप का दादा ताज भी बदलेगा दादा. त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. ज्ञानोबा माऊलींचा जय जयकार केल्यावर विश्वातील सर्व संतांचा जय जयकार होतो. त्याप्रमाणे भारत माता की जय म्हटल्यावर प्रत्येक कणाकणामध्ये वास करणाऱ्या आदि शक्तीचा जय जयकार होतो. आणि आपण भारत माता की जय म्हणतो. पाकिस्तान चुलता, लंडन मावशी म्हणत नाही. जेव्हा भारत माता की जय म्हटलं पाहिजे. 7 सुरों को एक लय में लाकर बोले, 7 सुरों को एक लय में लाकर बोले, तुरजा भवानी के सिंह के माथे निर्भय होकर बोले, जिनके रगों में हो अपने पिता का खून, वही भारत माँ की जय जयकार बोले. बोलो बोलो भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आता असं वाटून राहिलं निकळकला आलो, नाही तर याच्या आधी असं वाटायचं हृदय रोगाची कार्यशाळा आहे का. आणि आजचा अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. आजचा अभंग जगद्गुरु तुकोबारांचा. 3 चरणाचा. आजच्या अभंगामध्ये तुकोबार काय सांगतात. 4 प्रकारचे संत आहे. प्रेम प्रधान, शांती प्रधान, ज्ञान प्रधान आणि वैराग्य प्रधान. त्यातला 4 नंबरचं वैराग्य म्हणजे तुकोबार आहे. आणि तुकोबार आहेच काय सांगतात. कारण की या ठिकाणी जर नाथ महाराज असते, नाथ महाराजांच्या अंगावर एक यवन तुकला, नाथ महाराजांनी 5 वेळेस सांगून केली. यावेळी जर तुकोबार असते, तुकोबारांनी सांगितलं असतं या स्नेहापेक्षा धर्म महत्वाचा आहे, आस्थेपेक्षा राष्ट्र महत्वाचा आहे. आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी 4 प्रकारचे भक्तांचे वर्णन करणारा आणि धर्माची महती सांगणारा 3 चरणाचा सुंदरसा अभंग आहे. विठ्ठला बाबा देवाची जयंती होते. देवाची जयंती होते, संतांची पुण्यतिथी होते, माणसाची तेरवी होते. रघुपती राघव राजा राम 13 दिवसानं तेरवी खाच काना. माणसाची तेरवी. मी भाषा समजायला कठीण जाईल. मी विदर्भातून आलो आहे. कीर्तन संपेपर्यंत समजून जाईल, नक्की समजून जाईल. देवाची जयंती होते. देव शब्दामध्ये दिव नावाचा धातू आहे. देव म्हणजे दिवा, देव म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे प्रकाश. ज्ञान देव तू कैवल्यम. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणजे हत्ती आणावे पै संताया भजावे सर्वस्वेगा. त्या देवाची जयंती होते. त्या देवाला देव म्हणतात. त्या देवाकडे गुण कोणते दिले. यशस्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. पण ह्या देवानं 6 गुण 6 भक्ताले वाटून दिले. यशथोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊन कर्णा हाती, कीर्ती दिगांती फिरवली. त्या देवाला देव म्हणतात. त्या देवाची जयंती होती. पण आजकाल 2-4 वर्ग शिकलेले, 4-5 विद्यापीठात शिकलेले आजकालचे जवान पोट्टे म्हणते देव नाही म्हणते. कोण म्हणते. तो स्टॅलिनचा बच्चा म्हणते देव नाही म्हणते, सनातन नाही म्हणते. त्या स्टॅलिनच्या बच्चाला आज निकळक मधून सांगणार दादा. शास्त्रकार वर्णन करतात. शास्त्रकार वर्णन कुठे करतात. पुष्पगंधो तिले तेलम काष्टेनी पयागृतम इक्षोबुलम तदाते पश्चात मानवी व्यक्ता. मानून पाहिलं पाहिजे, जाणून पाहिलं पाहिजे, आजमावून पाहिलं पाहिजे. फुलात मकरंद आहे पण दिसत नाही.
फुलात मकरंद आहे पण दिसत नाही, लाकडात अग्नी आहे पण दिसत नाही, दुधात लोणी आहे पण दिसत नाही, उसात गोळवा आहे पण दिसत नाही. दिसेल केव्हा? उसात दुधात मकरंद आहे. दादा फुलात मकरंद आहे, वास घेऊन पहा. फुलात मकरंद आहे, वास घेऊन पहा. लाकडात अग्नी आहे, घर्षण करून पहा. दुधात लोणी आहे, मंथन करून पहा. उसात गोळवा आहे, चाखून पहा. संतांची चांगल्या लोकांची संगती करून पहा. दैवाचं दैवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हरिचिया दासा हरिदाय दिशा, हरिचिया दासा हरिदाय दिशा, हरिचिया दासा हरिदाय, हरिचिया दासा हरिदाय दिशा. भावे जैसा तैसा हरि, भावे जैसा तैसा हरि, हरिचिया दासा हरिदाय दिशा, भावे जैसा तैसा हरी. दादा देवत्व आहे हो. देवाची जयंती होती, संतांची पुण्यदिन माणसाची तेरवी होते. माणसाकडे गुण कोणते दिले? काम क्रोध मद मत्सर दम्मा आणि अहंकार. सोपान कनेर करायला वाटते मार्ग व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही. तुले का युट्यूबवरून डाउनलोड केलाय काय? त्याच्याही मायबापाने दिलं पाठवून, आहे तो सांभाळाले. आहेच मी. बसू द्या. योग्य इंजेक्शन आहे, योग्य वेळेवर देतो मी. तुम्ही घरी जमू देना आणि इथेही जमू देना. काय कामाचा तुमचा वेळ? बोलतो मी, बोलतो. काय सांगत होतो? माणसाचा अहंकार. माणसाकडे गुण कोण दिले? काम क्रोध मद मत्सर दम्मा आणि अहंकार. सोपान कनेर करले वाटत मार्क व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही. साऊंड वाल्या दादाले वाटत मार्का साऊंड कोणाच्याच नाही वाटत. ह्या पेंडॉल वाल्या दादाले वाटत मार्का पेंडॉल कोणाच्याच नाही वाटत. असं ह्या बाई मोठे अहंकार करते. मीच वय तर टिकली, दुसरी टिकलीच नसती. हे माणसंही मोठा अहंकार करते. घेणं म्या मात मजा मारून, मी मेल्यावर दिसते देव. म्या म्हटलं मसन्या, तू मेल्यावर देव दिसते तर मरण आता. मोठा अहंकार. म्या गड्यात बाबा थोड्या वेळानं हार टाकते. हार. हार काय नाव आहे याचं? हार. काय नाव आहे? हार. 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 जो माणूस हाराच्या माग लागन त्याची कधी जीत होईन का? राजीव गांधी काय न मेले? हारानं. मग आम्ही वारकरी लोक जास्त वेळ गळ्यात काय ठेवू? कधी गेम होऊ शकते दादा. त्याचं नाव आहे हार. लोक हाराच्या माग लागले, लोक खुर्चीच्या माग लागले. काल परवा आमचे इस्रुळले मुख्यमंत्री आले. 5 खुर्च्या आधीच टाकल्या होत्या. एक माणूस ऑलरेडी जाऊन बसला. मुख्यमंत्रीजींनी त्याची अशी पायऱ्यावर भेट झाली. हा खाली गेल्यावर काय म्हणते? मुख्यमंत्री कोणाशीच नाही बोलले, मी अशीच बोलले. कोणाशीच नाही बोलले, मी अशीच बोलले. त्याला मी कोपऱ्यात गेलो आणि विचारलं काय बोलले? काही नाही बोलले, स्टेजच्या खाली उतर बोलले. काय कामाचा मान सन्मान. कबीर महाराज सांगतात ऐसी बात बोले की कोणी बोले झोट, ऐसी जगा बैठी दादा कोई न बोले उठ. दादा स्वतःच वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असं करायचं हे कोणी उठ म्हटलं नाही बाय दादा. त्या देवाची जयंती होते, त्या देवाच्या संतांच्या स्वप्नातलं जगणं शिकायचं. ज म्हणजे जन्म नाही, म म्हणजे मरण. त्याच्यामध्ये लहान सहान नखरे करू नको. पण आमचं आयुष्य नखरे केल्याशिवाय राहत नाही. जास्त बोला तर बळबळे आहे म्हणते, कमी बोला तर मुकणे आहे म्हणते. लवकर लग्न करा तर लग्नाले मातला म्हणते, नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते. त्याच्या घरी रोज रोज जा, कामधंदा नाही म्हणते. नका जो तर अहंकारी आहे म्हणते. हो आता आम्हाला तर लय बोलते लोक, कीर्तनकार लोक आले, आमच्या महाराज लोक आले तर लयच बोलते. हो आम्हाला म्हणते बरं आहे म्हणते तुमचं, आज ह्या गावात उद्या त्या गावात 9 रंगाचं 9 ठावाचं खाले भेटते म्हणते. त्याला मी म्हटलं चलून पाय माझ्यासोबत 3 दिवस, करून पाय प्रवास, खाऊन पाय बाहेरचं. नाही मुडव्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला तर म्हणजो. दादा लोक बोलते, लोक आम्हाला बोलते. लोक त्या ज्ञानोबाराय तुकोबारायला बोलते आणि कोटपर्यंत बोलते. त्या ज्ञानोबारायला बोलते ज्या ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका ग्रंथ लिहिला त्या ज्ञानोबारायला बोलते. त्या तुकोबारायला बोलते, त्या तुकोबारांचा गाथा इंद्राने तरला त्या तुकोबारायला बोलते. आल्या आल्या संतोष दादा म्हणत होते, सोपान दादा तुमच्यासारख्या वक्त्याचं ऐकू म्हणे आजकालचे लहान लहान लेकरं येड्यासारखे बोलायला लागले म्हणे. दादा माझ्यासारख्या वक्त्याचं ऐकू जर आजकालचे लहान लहान लेकरं येड्यासारखे बोलायला लागले तर त्या ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तुकोबारांचा गाथा ऐकू माझ्यासारखे रेडे सुद्धा दादा बोलायला लागले. दादा समजणे वाले को इशारा काफे दादा. आणि जे जे बोलले ना बाबा ते या वर्षी वारीत पोळ्या लाटाले होते. पोळ्या लाटाले दुर्लभम त्रयमेवेता देवानुग्रह हे तुका मनुष्यत्वम ममोक्षत्वम महापुरुष संसारा.
देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं ना, कुठे चढचढतेला फेऱ्यान लावली पॉइंट्स लावायचं काम ठेवलं नाही. देवानं असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो, 50,000 रुपये डोनेशन दे म्हटलं का? नाही. दादा हा नरदेह भेटला. इथे तर एवढी नंतर हा नरदेह प्राप्त झाला. बघा प्रत्येकाला नरदेह मिळाला नाही. पशुपक्ष्यांना नरदेह मिळाला, पशुपक्ष्यांना नरदेह मिळालाही नाही कळालाही नाही. मानवाला नरदेह मिळाला पण कळाला नाही. संतांना नरदेह मिळाला आणि कळाला, आणि वरच्या लोकांना नरदेह मिळालाही नाही कळालाही नाही. दादा आम्हाला भेटला पण आमचं आयुष्य कशात गेलं? आमचं आयुष्य कशात गेलं? ज्यांना नरदेह भेटला नाही त्यांना दादा नरदेहाची आस आहे हो, पण ज्यांना नरदेह भेटला त्यांचं सुख कुठं गेलं? दुसऱ्याचे उकरे काढण्यात दादा आमचं सुख गेलं. आमच्या सुखाची परिभाषा काय? आमच्या सुखाची परिभाषा काय? आजचं कीर्तन तरुणांनी घेतलाय. या तरुणांची सुखाची परिभाषा काय हो? मोठा मोबाईल, आयफोन मोबाईल, इनोवा क्रिस्टा, स्कॉर्पिओ यन ब्लॅक कलरची, दादा सोनं नाणं, चांगली बायको, चांगली गर्लफ्रेंड, दादा सुखाची परिभाषा आहे हो. पण हे सुखाची परिभाषा नाही आहे. आमचा मोबाईल कोणता असला पाहिजे? आमच्या तरुणाचा मोबाईल कोणता असला पाहिजे? ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल असला पाहिजे. फोर व्हीलर कोणती असली पाहिजे? ज्या फोर व्हीलरची किंमत वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त नसली पाहिजे तेच फोर व्हीलर असली पाहिजे. नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाडी येते दादा. ते सुखाची परिभाषा, आणि ते सुखाची परिभाषा, ते सुख आणि जगणं आमची ज्ञानोबा कुठं मांडतात हो? अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरिना तिने लोक, अवघाचे संसार सुखाचा करीन, 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 अवघाचे संसार अवघाचे संसार सुखाचा आनंद भरीन तिन्ही लोक, 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 आनंद तिन्ही लोक. जाईन गे माय तया पंढरपुरा, 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 गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे म्हणजे यायचं असं ऐकल्यावर असं ऐकावंच वाटते, ऐकावंच वाटते. हो, मला आल्या आल्या संतोष महाराज विचारत होते, बाबा कीर्तन कोणत्या काडीत लावू म्हणे. म्हटलं लावू न कोणत्याही काडीत, माया काड्यात 7 नंतर चालू होते. आपला नेचा दूर संबंध नाही आहे. लोकायले गडे दिले असते, मला नरडा दिलाय, नरडा. हो दादा. आणि गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर्गात. समजलं असून तर पाहिजे, नाही 7व्या दिवशी जेवण आहे, काही अडचण नाही. हो, एवढं हुनी जर तुम्हाला समजत नाही, टाळ्या वाजवा वाटत नाही तर काय सांगा तुम्हाला. वाजवा ना टाळ्या गंधर्वासाठी, सर्व गंधर्वासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हो, टाळ्याचं मोठं टायमिंग असते, सांगून देतो. पहिल्या वर्षी आलो. हो, आता ज्याचे लग्न झाले आहे त्याचे पार्लीचे बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे, पण तुम्ही कधी खाल्लं नसन. योग्य वेळेत खा लागते, योग्य वेळेत खा लागते, योग्य वेळेत चहात टाका लागते, योग्य वेळेत बाहेर काढ लागते. जास्त वेळ जर बिस्किट अंदर राहिलं तर विरघळून जाते, लवकर बाहेर काढलं तर कच्चं राहते. ज्याला हा टायमिंग सापडला त्याला टाळायचा आणि आयुष्याचा सुद्धा टायमिंग सापडला जाते. सांगा मग काकू काय सांगत होतो?
काकू म्हणून देल्ल तुले उदगच म्हणते ना तुमच्याकडे उधळ उधळ देल्ल तुले उदग पुण्यात असते, इकडे उधळ असते. उधळ काय सांगत होतो काकू? काकू म्हणून या मसण्याच्या कीर्तनात जाईन नाही, जाईन तो समोर बसणार नाही, स्वतः तर त्रास घेते दुसऱ्याला करून देते. सुखाची परिभाषा सांगत होतो. आमचं सुख दुसऱ्याच्या सुखात असलं पाहिजे, आमचं सुख दुसऱ्याच्या सुखात असलं पाहिजे, दुसऱ्याचं शुभ चिंतलं पाहिजे, दुसऱ्याचंही चांगलं व्हाव. सर्व सुखाची आगर दादा बाप रुक्मा देवर सर्व सुख कुठं आहे? त्या भगवंताच्या चरणापाशी आहे दादा. ज्ञानोबा माऊली काय सांगतात? अवघाचे संसार सुखाचा आगरे आनंद भरण तिन्ही लोक. तुझं सुख नाही, माझं सुख नाही, सर्वांचं सुख. विश्व बंधुत्व भावना वसुदैव कुटुंबकम ही भावना म्हणजे ज्ञानोबा माऊलींची भावना आहे हो. पण आपली भावना कुठं आहे? आपली भावना नाही हो. शुभचिंतक कुठं आहे? आपण शुभचिंतक नाही आहे. तुमच्या आयुष्यात तुमच्या जवळ असलेले सर्वच्या सर्व तुमचे शुभचिंतक नसतात. काही तुमचं शुभ चाललंय म्हणून दादा, तुमचं शुभ चाललंय म्हणून दादा काही लोक चिंतित असतात, तेही शुभचिंतक असतात. सुख वा सुख कुठं? आता विश्वात्मके देवेने वाक्यने तो शावे तो शोनी मत द्यावे पसाय दाने. 18 दिवसाचं पारण केल्यावर नाथ महाराज म्हणतात ज्ञाना आता निर्वाणीचं बो. तर ज्ञानोबा राय म्हणतात स्वतःसाठी मागतो ते भीक, दुसऱ्यासाठी मागतो ते भिक्षा, मंदिरासाठी देवस्थानासाठी मागतो ते दान, आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणार्थ मागतो दादा ते पसाय दानातून दादा सुखाची परिभाषा मागतो. आणि कुठे? आता विश्वात्मके देवे आणि वाग्यने तो शावे तो शोणी मज द्यावे. आता म्हटलाय, आता म्हटलंय, उद्या नाही म्हटलं, आताच म्हटलं. उठा जागे वारे आता, शरण झाला पंढरी नाथा, आता तरी पुढे हाची उपदेश दादा. आता म्हटलाय, आता विश्वात्मके देवे. काकू विश्वात्मक देव म्हटलाय. कोण आहे विश्वात्मक देव? तुमचं लग्न झालं, तुमच्या लग्नात गणपती होता का? काकू तुमच्या लग्नात गणपती होता का? इकडल्या बाया बोलत नाही का? मुक्या आहे का? काही इकडल्या बायाचे लग्नच नाही झाले, कसं काय? तुमच्या लग्नात गणपती होता का? तुम्ही दहशत खाल्ली काय? तुमच्या लग्नात गणपती होता. तुमच्या लग्नात? तुमच्या नाही, तिकडल्या तुमच्या होता ना? वर्क इन प्रोग्रेस चालू आहे. माय लग्नात गणपती होता. मग शंकरजीच्या लग्नात कोणता गणपती होता? होता की नव्हता? होता नव्हता? होता. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलमध्ये प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवतारी दादा. ज्या विश्वात्मक रूपाचं दर्शन तेव्हापासून आतापर्यंत त्या गणेशजींच्या रूपाने केलं, त्याप्रमाणे हा सकल हिंदू समाज त्या भारत मातेचं प्रभू रामाचा छत्रपती शिवरायांचा धर्मवीर संभाजी राजांचं रूप दादा विश्वात्मक रूप म्हणून बघतोय दादा. तो विश्वात्मक देव आता विश्वात्मके देवे याने वाग्यने तो शावे तो शो निमज द्यावे. देणं लागतं, समाजाचं देणं लागतं, मातृभूमीचं देणं लागतं, माय बापाचं देणं लागतं, गावाचं देणं लागतं. देतो का आम्ही? नाही दे. हो, हा कार्यक्रम लोकवर्गणीतून आहे, सप्ताह लोकवर्गणीतून आहे, लोकवर्गणीतून आहे. या गावातले नवरात्री दुर्गोत्सव लोकवर्गणीतून, या गावातले मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून. आमच्या पोरवर्गणी मागायला जाते. बिल्डिंग 5 मजली, हातात सोनं नाना अंगठ्या. त्याला म्हटलं सांगा ना वर्गणीत, मध्ये लिहा ना. वा वा चांगला कार्यक्रम घेता, सोपान कन्नेरकरले बोलावता, एकदम मस्त. सांगा ना वर्गणीत मध्ये लिहा ना, सांगा ना लिहा ना तुमच्या मतानं, सांगा ना किती? 11 रुपये. वर्गणी 1.25 रुपये देऊ, घरातले सगळे जेवायला येऊ, कार्यक्रम झाल्यावर तुमच्यापासून हिशोब घेऊ. काय का माझं देणं लागतं. मी सांगतो, खपलं तर ठीक आहे, आमच्याकडे होते बा, तुमच्याकडे नाही. इकडे सगळ्यात शेवटी जेवण असते ना 7व्या दिवशी. हा जेवण असते ना, चांगलं आहे. आम्ही सांगून पाहतो, पचलं तर पाहू, नाही तर काही अडचण नाही. जेवण होते 7व्या दिवशी बाबा. संतोष दादा जेवण होते, आमचे माणसंही जेवते, बाई जेवते, बाया जाताना डब्बाही घेऊन जाते. त्याला म्हटलं कुठं ठे याच्या पाच पोळे एकटाच खाते का ते?
शतव्याय भक्तवम सहस्रम स्नानार्चिया लक्षव्याय दात्तवम तेत्याम कोटी हरिमय. 100 काम सोडून माणसानं जेवण करावं, 1000 काम सोडून माणसानं आंघोळ करावी, 1,00,000 काम सोडून माणसानं अशा यज्ञात दान धर्म करावा आणि कोट्यावधी काम सोडून देवाचं नामस्मरण करावं दादा. आणि अशा यज्ञामधून हे डब्बे नेण्याची प्रथा दादा बंद झाली पाहिजे दादा. आचारो प्रथम धर्मा आचारो परम धर्मा दादा. आचरणापासून दादा टिकलो पाहिजे हो. समाजाचं देणं लागतं. देतो का आम्ही? नाही देत. हो, ते अयोध्येचं राम मंदिर बांधणं चालू होतं, त्या समर्पण अभियानामध्ये गेलो होतो. बिल्डिंग 5 मजली, आजोबा होते 70 वर्षाचे, घरावर श्रीराम लिहिलं होतं. आजोबाला म्हटलं सांगा ना समर्पण राशी. आजोबा म्हणे लिहा ना. म्हणे सांगा ना. काही वेळानं बुडा म्हणे ऑनलाईन करतो म्हणे. मी म्हटलं ठीक आहे बा. बुडा होता 70 वर्षाचा, बुडा मेला काही दिवसानं. माय पोरं म्हणे त्या श्रद्धांजलीत तुमचं भाषण. म्हटलं मरण तर जाणार नाही. मी त्याच्या घरी गेलो, बुड्याला असं रचलं होतं. तिथं एक बुडी सांगून राहिली त्याच्या डोक्यावर 1 रुपया ठेवा, त्याच्या तोंडात तुळशीचं पान टाका. म्हटलं आता काय तुळशीचं पान, आयुष्यभर तो कोंबडीचे अंडे खाल्ले. टाकलं म्हटलं एखादं कोंबडीचं अंड, मरून जाता पण देणं लागत नाही दादा. समाजाला देणं लागतं हो. आणि तुमच्या गावामध्ये त्या महादेवाचं मंदिर होत आहे दादा, त्याच्यासाठी सडळ हातानं दादा सर्वांचं देणं लागतं हो. त्या समाजासाठी आणि त्या महादेवाच्या मंदिरासाठी दादा दोन्ही हातानं दिलं पाहिजे हो. नरदेव प्राप्त झाला हो. स्वर्गीच अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी यातात पुनर्लभ्यम न शर्र पुन्हा पुन्हा पुनर्वित्तम. लोकांकडे एवढा पैसा आहे की ठेवा कुठं समजत नाही. काल परवा बाबा तिकडे सांगलीला गेलो, कीर्तन झाल्यावर थे बाई म्हणे पलंगावून उठा. म्हटलं काऊन बा? तुमचं मानधन द्यायचं आहे म्हणे. जशी पलंगाची गादी वर केली त्याच्या खाली पाहतो तर पैशाचे बंडलच्या बंडलच होते. म्हटलं हे जर मला रात्रीत माहित असतं तर मी थांबलोच कायले असतं. लोकांकडे एवढा पैसा आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. मित्र कोटपर्यंत आहे तुमचे? जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत. घेणं दारू, घेणं बिडी, घेणं गुटखा, आज रात्री बसा नाही लागत वाटते. हे मित्र कोटपर्यंत दादा. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत मित्र कसे असले पाहिजे? तुमची काढवायला उंबऱ्या सारखा, दुःखाडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा. मित्र कसा असला पाहिजे? अर्थात तुम्ही कोणाची संगत करता, तुमचे मित्र कसे आहे याच्याहून दादा तुमची ओळख ठेवली जाते हो. तुमच्या जवळचे जे 5 मित्र असेल का नाही, त्या 5 मित्राचा पगार पहा, त्या पगाराची सरासरी करा आणि त्या 5ही पगाराच्या सरासरीचा पगार हा तुमचा पगार असतो. तुमचे मित्र जर 1-1 लाख रुपये महिना कमावत असन तर तुमचा पगार 25,000 होतो. आणि जर तुमचे मित्र 5-5 हजार कमावत असन तर तुमचा पगार 700 रुपये होतो दादा. संगत कोणाची केली पाहिजे हो? अर्थात तुम्ही राजाची संगत करा हो. राजा एक दिवस दादा तुम्हाला नौकर बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चोराची संगत करा, चोर एक दिवस तुम्हाला जैलात काळाची संगती उपगासी नाही. फळाची संगती उपयोगाची नाही. फळाची संगती उपयोगाची अपना पाय त्याचे संगे, अपना पाय त्याचे संगे. हरिमुखी गाता हर परिचंता, हरिमुखी गाता हर परिचिंता. अपना पाय त्याचे संगे, अपना पाय त्याचे संगे. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर संगत कोणाची करता दादा हे फार महत्वाचं आहे. तुमची संगत दादा कोणासोबत आहे हो? तुमचे संगत जर राजासोबत असेल ना,
राजा एक दिवस तुम्हाला नौकर बनवल्याशिवाय राहणार नाही. तुमची संगत जर एखाद्या चोरासोबत असेल तर चोर एक दिवस तुम्हाला जैलात घातल्याशिवाय राहणार नाही. तुमची संगत दादा, तुमची संगत कोणासोबत असली पाहिजे हो? तुमची संगत दादा आमची कोणासोबत आहे? तुमची संगत जर एखाद्या नेत्यासोबत असेल, नेता एक दिवस तुम्हाला कार्यकर्ता बनवल्याशिवाय राहणार नाही. तुमची संगत दादा जर एखाद्या संतासोबत असेल ना दादा, ते संत एक दिवस देवाची भेट घालून दिल्याशिवाय संतन की करले, संगत 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 संतन की करले, जीवन का सार्थक कछु करले, जीवन का हे सार्थक कछु करले, कछु करले, संगत हा संतन की करले, संगत संतन की करले, हा संगत संतन की करले, संतन की करले, संतन की करले. संगत चांगली असली पाहिजे. त्या संगत संतांची असली पाहिजे हो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या. भार्या म्हणजे काय होते? भार्या म्हणजे हा